नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी लागणारी पिकलेले पेरूची कोशिंबीर कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी 2 पिकलेले पेरू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून। आता ह्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला। पेरू आपला बारीक कट करून झालेला आहे। अगदी छोटे छोटे बारीक मी फोडी केलेत। त्याचप्रमाणे ही कोथिंबीर आणि मिरची ह्याला देखील आपल्याला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं आहे। कोणाला कोथिंबीर चालत नसेल तर स्किप केली तरी चालेल। अशा प्रकारे आपली कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरून झालेली आहे। ह्याला देखील मी ह्याच्यात ॲड करते। चवीनुसार मीठ, साखर। पेरू किती गोड आहे किंवा काही वेळेस गोड पिकलेला पेरू असला तरी तो सपक असतो, त्याच्यामुळे पेरूची गोडी बघून तुम्ही साखर त्याच्यात ॲड करा। आणि शेंगाचा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली झटपट होणारी उपवासाची पेरूची कोशिंबीर तयार झालेली आहे। पटकन होणारी ही उपवासाची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।